संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य केलंय, पण या सूरजच्या मनावरती कोण राज्य करतंय माहिती आहे का? या सूरजच्या मनावरती राज्य करतोय पॅडी भाऊ. कारण ज्या ज्या वेळेस सूरजला पॅडी भाऊची गरज आहे किंवा सूरजला बिग बॉसच्या घरात मदतीची गरज आहे, फक्त त्याला मदत करायला येतोय पॅडी भाऊ. पॅडी भाऊ हा बिग बॉसच्या घरात सूरजचा मोठा भाऊ झालाय. ज्यावेळेस सूरज एखाद्या गोष्टीमध्ये अडकतोय तर मोठ्या भावासारखं त्याला त्या गोष्टीची समज देण्याचं काम पॅडी भाऊ करतोय. सूरजला ज्यावेळेस कॅप्टन्सीची गरज असते त्यावेळेस ठामपणे त्याच्या पाठी उभा राहण्याचं काम जे आहे ते पॅडी भाऊ करतोय. सूरज ज्यावेळेस कन्फ्यूज होतोय त्यावेळेस त्याला समजवण्याचं काम सुद्धा जे आहे ते पॅडी भाऊ करतोय. एकंदरीतच काय, बिग बॉसच्या घरात सूरजला मोठा भाव मिळालाय आणि त्या भावाचं नाव आहे पॅडी भाऊ. आणि या दोघातली मस्ती आणि मजा हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला आवडते. बरंच आहे आजच्या रिव्ह्यूमध्ये बोलण्यासारखं. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया, कारण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे की सूरज चव्हाण जो आहे तो बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालेला आहे. आणि या कॅप्टन्सी कार्यामध्ये खरं तर धमाल आणली, कारण बिग बॉसने खूपच भारीवाला टास्क दिला होता. आणि या टास्कमध्ये बी टीमने सिरियसली डॉमिनेट करून टाकलेलं आहे आणि ए टीमचे पुर्जे हलवून टाकलेले आहेत. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा असं म्हणता येईल की बी टीमची एकात्मता जी आहे ते दिसलेली आहे आणि त्यांनी डॉमिनेट करून ए टीमच्या मेंबरला कॅप्टन्सीपासून दूर ठेवलेलं आहे. एपिसोडची सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच सूरज भाऊ आणि पॅड्यादाराची मस्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि ती मस्ती एवढी भारी होती मित्रांनो. खरंच पॅडी आणि सूरजची केमिस्ट्री बघायला खूप जास्त भारी वाटते. जसं एपिसोडच्या सुरुवातीलाच मी सांगितलं, पॅडी हा सूरजचा मोठा भाऊ झालाय, तशीच त्या दोघांची केमिस्ट्री वाटते आणि फुल जे आहे ते मजा आणि मस्ती येते. त्यानंतर पॅडी दादा जो आहे तो घरामधला आता खरंच मोरक्या बनत चालला आहे असं मला वाटतंय. कारण तो पुढारीकडे गेला आणि पुढारीला थोडंसं इन्फ्लुअन्स करण्याचं काम केलं आणि पुढारीला सांगितलं की तू जे वागतोय ते बरोबर आहे का? तर पुढारी त्याला सांगतो, हो बरोबरच आहे, मी काय वागतोय ते चुकीचं आहे का? अजिबात सुद्धा चुकीचं नाही आहे. जर का एखाद्याने आपल्याला हात दिला तर आपण त्याचा हात पकडायला पाहिजे आणि त्यांनी जर का आपल्याला त्रास दिला तर त्याच्या विरोधात गेलं पाहिजे. मग पॅडी दादा म्हणतो, ठीक आहे तुझं असं म्हणणं आहे, तर मग जर का एखाद्या व्यक्तीने तुला असं टाकल्यासारखं बोललं तर परत तू त्याच्याकडे जाणार का? त्याने जर का आपल्याला त्रास नाही दिला तर आपण त्याच्याकडे परत जाऊ. म्हणजे पुढारी जो आहे तर पूर्णपणे गेम त्याची एकदम हातातून निसटून गेलेली आहे. त्याला समजतच नाहीये काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. त्यामुळे पॅडी दादाचे टोमणे समजण्यात का परिपक्व झालेला पुढारी मला इकडे दिसला नाही. पुढारी जो आहे तो पूर्णपणे निक्कीमय झालेला आहे. त्याला समजतच नाहीये चांगलं काय वाईट काय आहे आणि त्यामुळेच पुढारी जो आहे तो आता घराच्या बाहेर सुद्धा पडू शकतो, कारण त्याच्यामध्ये आता 0 जो आहे तो गेम राहिलेला आहे. मला असं वाटतंय पुढारी हा लवकरच घराच्या बाहेर पडू शकतो. त्यानंतर बिग बॉसने पॅडी दादाला विचारलं की पॅडी भाऊ तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? पॅडी भाऊ म्हणतात की हो आवडतंय की भिजायला आणि मी पावसात भिजून खूप दिवस झाले होते. तर बिग बॉस म्हणले की ठीक आहे, आता मी पावसात भिजायची तुमची सोय केलेली आहे आणि कॅप्टन्सी टास्क अनाऊन्स झाला मित्रांनो. तर मित्रांनो कॅप्टन्सी टास्कचे 4 उमेदवार होते. त्यांना सोडून बाकी कोणताही कंटेस्टंट बजर फेरीमध्ये जे आहे म्हणजे ढगांच्या कडकडांचा आवाज झाल्यावरती बजर वाजवू शकतो आणि तिकडे जाऊन तो पावसात नाचून गाण्यावरती परफॉर्म करायचं होतं त्याला. इकडे एक टास्कमध्ये ट्विस्ट होता की त्या 4 सदस्याने डान्स पूर्ण व्हायच्या आधी जो लाल ब्रॅकेट होतं त्या लाल ब्रॅकेटमध्ये जे आहे ते छत्री घेऊन जायची होती. त्यावेळेस जो आहे तो समोर जो आहे तो मतदान करायला आलेला व्यक्ती आहे किंवा अपात्र ठरवायला व्यक्ती आहे तर त्याचं मत जे आहे ते अपात्र करू शकतात. लाल चौकडामध्ये छत्री नाही केली तर काय होणार होतं मित्रांनो, तो मत देऊन जो आहे तो एका सदस्याला अपात्र करणार होता. आता हे कॅप्टन्सी टास्कमध्ये बरंच राजकारण सिद्धत होतं, कारण बी टीमकडे पूर्णपणे बहुमत होतं आणि बी टीमकडे पूर्णपणे ताकद होती. जान्हवी जे आहे ते 3 माणसाशी लढत होती. त्या सूरज चव्हाण जो आहे एकटा 3 माणसाच्या बरोबर आहे आणि त्यात ह्या दोघी म्हणजे एकत्र 5 माणसाची आहे ती जान्हवी या टास्कमध्ये लढत होती. बिचारीने खूप सारे प्रयत्न केले पण ते प्रयत्न त्याचे यशस्वी झाले नाही आहेत. सुरुवातीला डीपी दादा आला आणि डीपी दादाने जान्हवीला अपात्र ठरवलं. त्यानंतर ती बोलली की सूरजपेक्षा तुम्हाला माझ्यामध्ये कॅपेबिलिटी दिसत नाही, असं कसं काय होतंय? जान्हवी हे तू चुकीचं बोलते, सूरजमध्ये कॅपेबिलिटी आहे. कारण बी टीममध्येच हे डिस्कशन झालं होतं की आपण थोडं जरी सूरजला समजून सांगितलं तर तो कॅच करतो. त्यामुळे सूरजची कॅपेबिलिटी काय हे बोलण्यापेक्षा तुझे बी टीम बरोबर इक्वेशन काय नाही झाले हे तू बघ ना. आता रडून आणि घाण करून काय होणार आहे, कारण तू आयुष्यात कधी बी टीमची हेल्प केली नाही आणि आता जर का तू बी टीमच्या लोकांकडनं एका आठवड्यात चांगलं वागून जर का हेल्प मागितली तर बी टीम तुला काय हेल्प करेल? ऑलरेडी अंकिताने तुला नॉमिनेशन पासून वाचवून जे आहे ते तुझी हेल्प केली होती. त्यामुळे तू आता ही अपेक्षा ठेवणे की बी टीमने माझी मदत करावी आणि बी टीमने मला कॅप्टन बनवावं,
हे शक्य होणार नव्हतं. इकडे अरबाज जो आहे तो प्रयत्न करत होता जान्हवीसाठी, पण त्याचे प्रयत्न सुद्धा वरवरचे होते आणि निक्कीने तर स्पष्ट सांगितलं होतं की अंकिता आणि सूरजसाठी माझा सपोर्ट आहे आणि निक्की जे आहे ते जान्हवीसाठी सपोर्ट नव्हती करत. त्यामुळे हा गेम जो आहे तो ओपन होता मित्रांनो. या गेममध्ये बी टीमचाच कोणी ना कोणी मेंबर जो आहे तो कॅप्टन बनणार होता आणि हे स्पष्ट होतं. त्यामुळे फेऱ्यावरती फेऱ्या येत गेल्या, गाण्यावरती गाणी वाजत गेली आणि फायदा मात्र जो आहे तो बी टीमला झाला आणि हे स्पष्ट होतं मित्रांनो. याच्यामध्ये वेगळं काही सुद्धा नव्हतं आणि तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. आता बी टीममध्ये सुद्धा ही चर्चा सुरू होती की भाई सूरजला कॅप्टन करायचं का, अंकिताला करायचं का, वर्षाला करायचंय. अंकिता मॅडमला महान बनायचं होतं पहिल्या फेरीनंतर आणि ती तिकडे जाऊन बोलते की भाई असं नको दिसायला की आपण ताकदीचा वापर करून जान्हवीला अडवलं. पण अंकिता ए टीमकडे सुद्धा ही पॉवर असते आणि त्या टीममधले 3 लोक असते तर त्यांनी सुद्धा ताकदीचा वापर करून बी टीमच्या एका सदस्याला थांबवलं असतं. त्याकडे महान बनण्याची काहीच गरज नाहीये. सगळ्याला माहिती आहे तो टास्क आहे. जर का तुमच्याकडे ताकद आहे तर त्याचा तुम्ही वापर करताय. त्यामुळे प्रेक्षकांना हे काही चुकीचं नाही दिसणार आहे. पण इकडे ही गोष्ट बोलून स्वतः किती महान आहे हे दाखवण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. प्रेक्षकांना त्या गोष्टी समजतात की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. त्यामुळे हे बोलणं की बाई ताकदीचा वापर करून जर का असं झालं आणि तसं झालं तर मला वाटतं हा जो आहे तो बालिश अंकिताचा विचार आहे असं मला वाटत आहे. आणि डीपी सुद्धा त्याला तेच बोलला की आता या गोष्टी बोलून जे आहे तो काहीच फायदा नाहीये. आणि डीपीने पहिला ज्यावेळेस बजर वाजला त्यानंतर सुद्धा वैभवला सांगितलं की मी माझ्या मनाच्या विरुद्ध डिसिजन घेतलेला आहे. तर डीपी एवढाच तुला मनाच्या विरुद्ध डिसिजन घ्यावा लागलेला आहे तर का घेतला बाबा, सांगायचं की मला नाही पटत आहे हा डिसिजन घ्यायला, मला जान्हवीच्या बाजूने वोट करायचंय. तुला का मनाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायची वेळ आली बाई. जर का तुला नाही पटत आहे बी टीमचे काही विचार तर बाई तू नाही म्हणून सांगताना स्टँड घे स्वतःचा. काय हरकत आहे. पूर्ण आठवड्यात चेहरा पाडून घरामध्ये बसण्यापेक्षा तुझं काय मत आहे ते स्पष्ट सांग आणि इंडिव्हिज्युअल गेम चालू कर. त्यामध्ये काहीच नाही आहे. जर का तू बी टीमच्या एखाद्या लोकाला जर का बोलला असता की बाई मला आता तुम्हाला कॅप्टन नाही बघायचंय, जान्हवीला बघायचंय, त्यामध्ये तू चुकीचा नसता दिसला. कारण तुझा जो राग आहे ते 3-4 दिवसापासून पब्लिक बघत आहे. तुला असं वाटतं की आता इंडिव्हिज्युअल गेम चालू करावा आणि बी टीममध्ये माझा फायदा होत नाहीये तर सांगायचं आता मी वैभव आणि जान्हवी बरोबर माझा ग्रुप बनवतोय. पाठीमागं जाऊन हे बोलणं की भाई मी जे आहे ते मनाविरुद्ध वोट केलंय किंवा मनाविरुद्ध जे आहे ते जान्हवीला बाहेर काढले हे कुठंतर चुकीचं आहे. बिचाऱ्या जान्हवीला वाईट वाटतंय. जान्हवी जे आहे ते निक्कीकडनं अपेक्षा ठेवते आणि वैभवला सांगते की ती माझी मदत नाही करत आहे किंवा अरबाजकडनं सुद्धा अपेक्षा ठेवते. का ठेवायची. जर का या निक्कीचा तो पान उतारा केलाय, निक्कीसाठी साधं तू जेवण सुद्धा नाही दिलं तर ती तुझी मदत का करेल जान्हवी. त्यामुळे रडण्यापेक्षा तू किती स्ट्रॉंग गेम खेळली यावरती लक्ष दे ना. की 3-3 लोक तिकडे जे आहेत ते छत्री अडवत होते आणि तू एकटी त्या लोकांशी लढत होती. जखमी झाली तरी सुद्धा तू तिकडे प्रयत्न केला. यावरून प्रेक्षकांनी तुझी जी आहे ते लढाई वृत्ती पाहिलेली आहे. त्यामुळे तुला ॲप्रिशिएशन मिळणार आहे. पण तू जर का ही अपेक्षा करत असेल की निक्की तांबोळी तुझी मदत करेल किंवा अरबाज जे आहे तुझी मदत करेल तर ते कसं शक्य आहे. असं होणारच नाही ना. हां, त्यामुळे हे रडणं असो किंवा काही असो यामध्ये काहीच लॉजिक नव्हतं जान्हवीचं. तिने हे ओळखून जायला हवं होतं की प्रत्येक फेरी गणेश आहे ते तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला जाणार आणि ते होणार होतं. बाई सूरजमध्ये 3-3 माणसाची ताकद आहे. गावाकडला मुलगा आहे. चटणी भाकरीवाली ताकद आहे बाईची. एका हाताने छत्री पकडली होती आणि 2-2, 3-3 बायका ती छत्री ओढण्याचा प्रयत्न करत होती. मला विशेष वाटलं भाई की काय हा एवढा बारीक दिसतो पण ताकद काय पोरामध्ये. याला म्हणायचं चटणी भाकरीची ताकद मित्रांनो. टास्कमध्ये राडा करून टाकला आणि छत्री थोडी सुद्धा हलून दिली नाही. जोपर्यंत जान्हवी होती तिने खूप प्रयत्न केले पण सूरजच्या ताकदीसमोर मला असं वाटतंय की सगळेच लोक फेल होती. जान्हवी तिकडे काहीच करू शकत नव्हती आणि सूरजला जे आहे ते या टास्कमधून खरंच कोणी बाहेर काढू शकत नव्हतं. मला कुठेतरी असं वाटलं की हा टास्क जो आहे तो सूरजसाठी डिझाईन केला गेलेला आहे. कारण जिकडे ताकदीचा वापर करायचा होता त्याच्या अपोजिट ज्यावेळेस 3 मुली आल्या त्यावेळेस हे स्पष्ट झालं होतं की सूरज ती छत्री हलवून देणार नव्हता. आणि जे काही झालंय त्या टास्कमध्ये ते भारी वाटतंय मित्रांनो. खूपच चांगलं वाटतंय मला. वैभव जो आहे ते इकडे अरबाजशी चर्चा करत होता टास्कच्या आधी की आपण सूरजला बाहेर काढू आणि बाकी या 3 मुलीमध्ये जे आहे तो टास्क होऊ दे. निक्कीने लगेच जाऊन जे आहे ते तिकडे चुगली केली की ते दोघं जे आहेत ते तुला बाहेर काढायचा प्रयत्न करतात पण माझा सपोर्ट जान्हवीला नाहीये. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण ठीक आहे, वैभव जो आहे तो त्याच्या मैत्रिणीसाठी लढत होता त्यामुळे एवढं काही वाईट वाटण्याची गोष्ट नव्हती किंवा निक्की जी आहे ते त्यांच्या विरोधात जात होती त्यामुळे निक्कीने निक्कीचं काम केलं. पण मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की डीपी दादाला सूरज हा कॅप्टन नको होता. म्हणजे का डीपी दादा, अंकिताला एकदा फेअर चान्स मिळाला होता, वर्षाताईंना सुद्धा एकदा फेअर चान्स मिळाला होता. मग आता जर का बी टीम मधला अजून एक मेंबर कॅप्टन बनतोय तर तुम्हाला एवढी अडचण का होती.
तुमचं जर का अंकिता बरोबर पटत नाहीये तर तुम्ही अंकितासाठी एवढे का लढत आहात तिकडे? अंकिताने वारंवार तुम्हाला फसवलंय, अख्ख्या टीमला सुद्धा फसवलंय, तरी सुद्धा अंकिताच कॅप्टन व्हावी असं का वाटतंय आणि तिला डबल कॅप्टन्सीचा चान्स द्यावा असं का वाटतंय तुम्हाला? पॅडी दादाला सूरजला कॅप्टन बनवायचं होतं, अभिजितला सूरजला कॅप्टन बनवायचं होतं, वर्षा ताहींला सुद्धा सूरजला कॅप्टन बनवायचं होतं, पण डीपी तुलाच का जे आहे त्याला कॅप्टन बनवायचं नव्हतं? तू जर का इकडे रिझन हे देत असतील की सूरजला काय समजत नाही, मग सूरजचं काय या लोकांनी केलं तर आपण त्यांच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे, हे सगळं ओके आहे मित्रा, पण डीपी दादा बाकी सगळी लोक जर का सूरजच्या बाजूने उभा आहेत तर तुम्ही पण मान्य करा ना की भाई मला सूरजला कॅप्टन बनवायचंय. काय हरकत आहे? अंकिताला एकदा चान्स दिलाय बी टीमनी, तसा चान्स सूरजला मिळाला तर काय हरकत आहे? त्यानंतर तुम्ही अंकिताकडे गेला आणि अंकिताला सांगताय की बाबा ते लोक अशी म्हणतात आहे, तू का तुझा चान्स सोडते, तू का लढत नाहीये? अंकिता लगेच बोलते की आपल्याला अशा इम्युनिटीची गरज नाही, आपलं काळीज आहे ते खूप मोठं आहे. आणि चेहरा असा दाखवत होता की भाई सिरियसली, म्हणजे चेहऱ्यावरती एक, तोंडावरती एक, माझ्याकडे तो फोटो सुद्धा आहे, मी फोटो सुद्धा इकडे लावायचा प्रयत्न करेन की अंकिताचा चेहरा काय सांगत होता आणि अंकिता बोलत होती काय. म्हणजे चेहऱ्यावरती असं वाटत होतं की भाई ही इम्युनिटी मलाच पाहिजे, पण बोलताना काय की भाई आपल्याला अशी इम्युनिटीची गरज नाही, आपला कलेजा खूप मोठा आहे. काही सुद्धा काळीज मोठं नाही अंकिता तुझं. सूरजसाठी तू कधीही चांगलं काय बघितलं नाहीये. सूरजला नॉमिनेट करायला पुढे आलेले आहे, सूरजला कॅप्टन्सी पासून लांब ठेवण्यासाठी तूच पुढे आलेले आहे. त्यामुळे सूरजसाठी तू काळीज वगैरे काही मोठं नाही केलं. त्यामुळे असले डायलॉग मारून जे आहे ते पब्लिकला फसवायचे कामं नको करू. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की तू सूरजला पुढे येऊ देत नाहीये, किंवा इव्हन तू डीपीला सुद्धा पुढे येऊन देत नाहीये. आणि हा डीपी तुझ्यासाठी जे आहे तिकडे पॅडी दादा बरोबर वाद घालायचा प्रयत्न करतोय, पण ते शक्य नव्हतं होणार आहे. कारण या सगळ्यांचं ठरलं होतं की भाई सूरजला कॅप्टन करायचं होतं, आणि ते सगळ्या फेऱ्या इकडे संपत आल्यावरती आपल्याला दिसलं. पण जान्हवीला मी खरंच हॅट्स ऑफ करेन, तिने खूप याकले प्रयत्न केले या टास्कमध्ये, स्वतः टिकून राहिला आणि मला सिरियसली चांगलं वाटलं. बाकी हा छोटा पुटारी पलटी मास्तरच आहे. अंकिताला त्याने परत नाव दिलं. वैभव सांगतोय त्याला की भाई तू कालच असं म्हणलंय की अंकिता त्याला बेटर उमेदवार वाटते कॅप्टन्सीची, आणि आज तू कसं काय असं बोलू शकतो? तर तो त्याच्या मतावरती ठाम होता. मला असं वाटतंय की छोटा पुटारी जो काय बोलतो आणि जो काय करतो याच्यामध्ये काही सुद्धा साम्य नसतं. त्यामुळे त्याला किती सिरियस घ्यायचा हा जो आहे तो आता आपल्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. सगळ्या राऊंड नंतर बिग बॉसच्या घराला नवीन कॅप्टन मिळाला, तो म्हणजे सूरज चव्हाण. निकीने सुद्धा त्याला खूप मदत केली आणि सगळेजण झुपूक डान्सवर नाचले. एकंदरीत काय अंकिता डीपी सुद्धा खुश झाला होता सूरजच्या कॅप्टन्सी नंतर, आणि सगळे खुश झाल्यानंतर पॅडी दादा थोडासा इमोशनल पण झाला होता. पॅडी दादाला खूप छान वाटलं, सूरज सगळ्याला जाऊन भेटत होता, आणि मला सुद्धा सूरजचं कौतुक वाटलं की यार तिकडच्या लेवलला जाऊन तो कॅप्टन बनला. एवढं राजकारण चालतं बिग बॉसच्या घरात, आणि त्या राजकारणाचा बळी न पडता भावाने ती सुद्धा जिद्द गाठली. आणि ज्यावेळेस तो कॅप्टन्सी रूममध्ये प्रवेश करायला गेला त्यावेळेस त्यांनी गणपती बाप्पाला हात जोडले आणि बोलला की बाप्पा तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, मी तुमचा भाऊ आहे, गणपती बाप्पा तुम्ही असंच माझा सपोर्ट करत राहा. आणि ज्यावेळेस हा पोरगा बोलतो ना, सिरियसली असं वाटतं की खूप मनापासून बोलतोय, आणि मला भारी वाटलं. म्हणजे सूरज चव्हाण कॅप्टन झाला याचा तर आनंद आहेच, पण सूरज चव्हाण ज्या पद्धतीने बोलतो त्या गोष्टी ज्या आहेत ना डायरेक्ट मनाला भिडतात, आणि मनाला भिडलेल्या गोष्टी बोलल्यामुळेच सूरजवरती अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय, सूरजवरती अख्ख्या घरातली लोक सुद्धा प्रेम करतात. आणि सूरजवरती प्रेम करणारी लोक एवढी सगळे आहेत, त्यामुळे सूरज जो आहे तो आता या लेवलला पोहोचलेला आहे. त्यामुळे सूरजची कॅप्टन्सी इथून पुढे कशी जाते ते सुद्धा पाहायला मजा येणार आहे. सूरज कॅप्टन झाल्या निक्कीचे धन्यवाद बोलला, आणि बोलला की कामात वगैरे मला त्रास देऊ नको. पण हे ऐकणारी निक्की कसली, निक्की जे आहे ते सूरजला सुद्धा त्रास देणार आहे, कारण तुम्हाला माहित आहे निक्कीचं डोकं कोणत्या लेवलला जात आहे, आणि सगळे जे आहेत ते सूरजसाठी जे आहेत ते खुश आहेत. आता इकडे परत जे आहे ते निक्कीला चहा प्यायचा आहे. सकाळच झाली आणि निक्कीने तिचा गेम चालू केला. निक्की म्हणते मला चहा प्यायचा आहे, आर्याला भांडी घासायला सांग. सूरजला बोलवलं, सूरजने आर्याकडे गेला. आर्या बोलली तिला जर का चहा प्यायचा तर तिला म्हणा तुझं तो भांडं घास आणि चहा करून पे. निक्की आता हे काय ऐकणार होती का? निक्की केली आणि तिने कढईमध्ये जाऊन जे आहे ते डायरेक्ट चहा बनवला. आता त्याआधी एक गोष्ट झाली होती, आर्या जे आहे ते तनतन करत गेली आणि जान्हवीला सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि निक्की तिकडे आली आणि निक्कीच्या समोर जान्हवी आणि आर्या तिला टोमणे मारत गेल्या. आता हे निक्की जे आहे ते अशा प्रकारचं वादळ आहे, त्या वादळाला जे आहे ते फक्त एका ठिणगीची आवश्यकता असते, आणि तिला ठिणगी जी आहे ती भेटली, आणि तिला आता कळलं की आता मला फुटेज मिळणार आहे. मग फुटेज मिळायचं म्हटलं की निक्की जी आहे त्याची तळपायची आग मस्तकाला जाते. तिला समजत नाही की मी काय करू आणि कशा पद्धतीने फुटेज घेऊ. मग तिने काय केलं की
मोठ्या कढईमध्ये चहा ठेवला आणि अरबाजला वगैरे सगळ्यांना हसू आलं, बघा बघा हिने कसं काय आहे तो कढईमध्ये चहा ठेवला. मला इकडे एक गोष्ट दिसली, ती गोष्ट म्हणजे की बाई कोणी सुद्धा तिला असं म्हणतं नाही की बाबा तुला चहा करायचा आहे तर तुझं तो भांडं धो चहाचा आणि त्यामध्ये चहा कर. सगळेजण मजा घेत होते. निक्की अशा प्रकारच्या गोष्टी करते तर सगळ्याला भारी वाटतं. निक्कीच्या विरोधात जायला कोणी सुद्धा जे आहे ते तयार होत नसतं. पण आर्या जे आहे ते त्याच्या विरोधात गेली. तिने काय केलं, धरलं भांडं आणि त्याच्या बेडवरती नेऊन ठेवलं आणि परत निक्कीने बघितलं, ते भांडं उचललं आणि कॅप्टन्सी रूममध्ये ठेवलं आणि बिचाऱ्या सूरजला इकडे अडवलं. आता मी इकडे आर्याला थोडंसं बालिश म्हणेन. याचं कारण काय आहे मित्रांनो माहिती आहे का? आर्याला माहिती आहे की निक्की हा काय प्रकार आहे. निक्की जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टी शोधत असते एखाद्याला त्रास द्यायचा. तर आर्याने जे आहे ते आपल्याच माणसाच्या कॅप्टन्शिपमध्ये निक्कीला असे मुद्दे दिले जेणेकरून सूरजच्या कॅप्टन्सीला त्रास होऊ शकतो. आर्याने काय केलं, भांडं जे आहे ते त्याच्या बेडवरती नेऊन ठेवलं. निक्कीने भांडं डायरेक्ट कॅप्टन रूममध्ये नेऊन ठेवलं. आता या सगळ्या गोष्टीचा त्रास कोणाला होणार आहे? त्रास होणार आहे सूरजच्या कॅप्टन्सीमध्ये. आता आर्या जे म्हणते मी निक्कीचं काम करणार नाही, त्यामुळे कोणाला त्रास होणार आहे? सूरजला त्रास होणार आहे. आता आर्याने जे आहे ते निक्कीचं काम नाही करू द्या, पण आर्याने जी भांडी लपवून ठेवायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याने त्रास कोणाला होणार आहे? सूरजच्या कॅप्टन्सीला होणार आहे. आणि या गोष्टी करून जर का असं आर्याला वाटत असेल की तिला चांगलं फुटेज मिळतंय, तर मला नाही वाटत की या गोष्टीमुळे चांगलं फुटेज मिळतंय. वर्षाताई, अंकित आणि जान्हवी सुद्धा होते ज्यावेळेस या तिघांचा डिसिजन झाला, तिघा चौघांचा, की भांडी लपवायची, पण त्यांनी सुद्धा जे आहे ते वेळेवर पलटी मारली आणि आर्याला तोंड घशी पाडलं. पण आर्याने एवढं डॉमिनेट होऊन अशा गोष्टी करण्याची आवश्यकता आहे का? निक्की तांबोळी किती दीड शानी आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि तिला जर का असे तुम्ही ओपन फुलटॉस देणार असाल तर तुमची वाट लागणारच आहे. त्यामुळे सूरजच्या कॅप्टन्सीमध्ये त्रास होईल जर का अशा गोष्टी आर्या करत असेल तर आर्या जे आहे ते खरंच बालिश आहे, मला असं वाटतंय. आणि ज्या कोणाला असं वाटतं की या गोष्टीमुळे निक्कीला त्रास होणार आहे तर ते लोक जे आहेत ते थोडेसे सावध व्हा. या गोष्टीमुळे निक्कीला त्रास होत नाहीये, निक्कीला फुलटॉस मिळतात ते ड्रामा करण्यासाठी, बाकी काही सुद्धा नाहीये. बाकी वैभवने इकडे स्टँड घेतला की तो भांडी लपवू नको, मी किचनमध्ये काम करतो, मला भांडी पाहिजेत. वैभवचा सुद्धा स्टँड करेक्ट होता. आता वारंवार निक्कीसाठी तुम्ही भांडी लपवणार आणि मग प्रत्येक वेळेस काय आर्याला भांडी मागायचं जाणार का? मला आमलेट करायचं पॅन दे, मला बाई भात टाकायचा कुकर दे, मला जे आहे ते चपाती लाटायचे बेलनं दे, लाटणं दे, अशा प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आर्याकडे मागायला जायच्या का? तर भांडी लपवण्यापेक्षा निक्कीची भांडी तुम्ही धुवू नका, हा सारा सरळ उपाय जो आहे तो तिकडे आहे. नाहीतर कॅप्टन म्हणून सूरजला सांगणे की बाई याच्यावरती ॲक्शन घे आणि कॅप्टन म्हणून सूरज जो आहे तो निक्कीला शिक्षा सुद्धा जे आहे ते देऊ शकतो. आणि जर का कॅप्टनची शिक्षा निक्कीने नाही ऐकली तर बिग बॉस सुद्धा निक्कीला शिक्षा करू शकतात. याआधी हे वारंवार झालेलं आहे. आणि जर का निक्की तरीही काम करायला नसेल तयार तर संपूर्ण घर सूरजच्या बाजूला जायला पाहिजे आणि त्यांनी निक्कीवरती स्ट्रिक्ट ॲक्शन वगैरे घ्यायला हवी. पण अशा प्रकारे भांडी लपवणं म्हणजे बालिशपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आता बरेच लोक माझ्या मताशी सहमत नसतील, पण जे आहे ते आहेच मित्रांनो. आणि इकडे जो आहे तो आजचा भाग जो आहे तो संपलेला आहे. आता उद्या या भांडी लपवालपवीचा खेळ कितपर्यंत पुढे जातो हे आपल्याला समजणार आहे. भाऊच्या धक्क्याचं शूटिंग झालेलं आहे, प्रोमोसुद्धा आलेला आहे आणि रितेश भाऊनी निक्कीला खूप मोठी शिक्षा दिली आहे असं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याची कॅप्टन्सी उमेदवारीसुद्धा पूर्ण सीझनसाठी काढून घेतलेली आहे. तर बघूयात आता उद्या भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय होतंय, निक्कीची कशा प्रकारे शाळा लागते हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तुमचं काय मत आहे भाऊच्या धक्क्याबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.